नमो नमः विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आदि शंकराचार्य हा पाठ आपला झालेला होता. त्याच्यावरचं भाषाभ्यासही पाहिला आपण, प्रश्नोत्तरही पाहिले. आता आपण अभ्यासपत्रम त्याच्यावर आधारित बघूया. वाक्यम पुनः लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्य पुन्हा लिहून सत्य असत्य लिहायचं आहे. पंचमे वयसी उपनीतः स पठनार्थम गुरुम उपागच्छत. 5व्या वर्षीच उपनयन संस्कार करण्यासाठी ते गुरूंकडे गेले. सत्य असत्य आता तुम्हाला पाठात दिसतच असेल. सुरुवातीला सांगितलेलं आहे की इथे दिलंय बाल्येव तस्य शिवगुरु दिवंगत तस्य पंचमे वयसी उपनीत स पठनार्थम गुरुम उपगच्छत. म्हणजे हे वाक्य कसं आहे? सत्य. कसं वाक्य आहे? सत्य. एकस्मिन् दिने शंकर स्नानार्थम शरयू नदीम गतः. शरयू नदीला गेलेत का? नाही, म्हणून असत्यम. मग त्यानंतर दैववशात शंकर व्याघ्रात मुक्त. वाघापासून मुक्त झाला का? वाघाने त्याला पकडलं होतं का? नाही, म्हणजे हे सुद्धा असत्य. आता इथे दिसत आहे शरयू नदी आहे का? कोणत्या नदीत? एकस्मिन् दिने शंकर पूर्णा नदी. नदीचं नाव काय आहे? पूर्णा नदी. आणि इथे काय दिलेलं आहे? शरयू नदी. म्हणजे वाक्य कसं आहे? चुकलेलं आहे. मग नंतरचं उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनः लिखत. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचंय. वयसी उपनीतः स पठनार्थम गुरुम उपागच्छत. वयसी कोणत्या वर्षी? पंचमे दशमे 10व्या वर्षी की 5व्या वर्षी उपनयन संस्कार करून शिक्षणासाठी गुरूंकडे गेले. कोणत्या वर्षी? पंचमे. मग त्यानंतर पठनादिकं समाप्य शंकरः प्रत्यगतवान गृहं नदीम. शिक्षण संपवून शंकर परत गेला. घरी की नदी? गृहम. घरी गेला. आर्याम्बा पुत्रम गृहीतम अपश्यत. आर्याम्बाने मुलाला पकडलेले पाहिले. कोणी पकडलेले? नकरेनं मत्स्येनं मगरीने पकडलं की माशाने पकडलं? त्याला मगरीने त्याला मगरीने त्याला पकडले होते. लकारम लिखत. आता लकार लिहायचा आहे. मनुजाहा वाचनेन बहून विषयान बोधन्ते. इथे बोधन्ते दिलेले. शेवटी काय आहे? अंत्यप्रत्यय आहे. हा आत्मनेपद लट लकाराचा प्रत्यय आहे, म्हणून इथे लिहायचं लट लकार. आत्मनेपद लट लकार, प्रथम पुरुष बहुवचन. कवी पंडिताः तान शिक्षयन्ति. कवी पंडिताः तान शिक्षयन्ति. शिक्षयन्ति दिलेला आहे. शेवटी प्रत्यय कोणता आहे? अंती. मग अंती आहे म्हणजे हा झाला परस्मैपद लट लकार प्रथम पुरुष बहुवचन. विद्यार्थी वाचनम श्रयेत. विद्यार्थी वाचनातून इत प्रत्यय लागलेला आहे. हा सुद्धा विद्यार्थाचा आहे, विधिलिंग लकाराचा आहे. निरगच्छत अगच्छत आहे, त हलंत आहे. निरगच्छत म्हणजे लंग लकार म्हणजे भूतकाळाचा आहे. मग अधुना अनुमतीम देही. आता मला अनुमती दे. आज्ञार्थाचा आहे. मध्यम पुरुषाचा. योग्यम वाच्य पर्यायम चिनुत. योग्य पर्याय निवडा. आता वाक्यात प्रयोग ओळखायचे. कर्तृवाच्य की मग आता इथे दिलेलं आहे 2. कवी पंडिताः तान शिक्षयन्ति. आता कवी पंडित त्याला शिकवायचे. मग कर्तृवाच्य की कर्मवाच्य? आता या ठिकाणी कर्ता हा प्रथमा विभक्ती बहुवचनात आहे. क्रियापदही परस्मै पदाचं आहे, म्हणजे हे वाक्य आहे कर्तृवाच्य. जर तृतीय विभक्तीत असतं तर कर्मवाच्य. बालकः अन्य शास्त्राणी अधीतवान. इथे सुद्धा कर्तृवाच्य आहे. योग्यम क्रियापदम चित्वा वाक्यम पुन्हा लिखत. योग्य क्रियापद निवडून वाक्य पुन्हा लिहायचं. त्वम नकरात त्रायस्व की त्रायता.
त्रायस्व. त्वम म्हणजे द्वितीया विभक्ती, एकवचन, म्हणून मध्यम पुरुष एकवचनाचा प्रत्यय. त्वम स्मरिष्यसी, स्मरिष्यते, स्मरिष्यसी, कारण त्वम म्हणजे हा झाला मध्यम पुरुष, है ना. त्वम म्हणजे तू. त्वम इदानीमेव संन्यासम स्वीकुरु. स्वीकुरु हा इथे प्रत्यय नाही, म्हणजे हा झाला मध्यम पुरुष एकवचनाचा. तू लागला तर हा झाला प्रथम पुरुष एकवचनाचा. आपण इथे त्वमला विचारलेले आहे आणि त्वम हा मध्यम पुरुष आहे, सेकंड पर्सन आहे. विग्रह वाक्यानाम समास नामभिः मेलनम कुरुत. आता विग्रह वाक्यांचा समासांसोबत जोड्या लावायच्या. सद्गुणाः एव संपत्ती. सद्गुण हेच संपत्ती होय. कर्मधारे समास. कवयः च पंडितः च लागलाय, म्हणजे या ठिकाणी झाला इतरेतर द्वंद्व समास. मातुः सेवा, आईची सेवा. आता मातुः षष्टी विभक्ती झाली, म्हणून या ठिकाणी षष्टी तत्पुरुष समास. न रुचिः, न सुरुवातीला न आला, म्हणजे या ठिकाणी झाला नय तत्पुरुष समास. चिंतायां मग्ना, चिंतेत मग्न असलेली. आता या ठिकाणी सप्तमी तत्पुरुष समास. पूर्णानाम नदी, पूर्णा नावाची नदी, एक विशेषण आणि दुसरं विशेष आहे, म्हणून कर्मधारे समास. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनः लिखत. योग्य पर्याय, योग्य वाक्य निवडून शब्द निवडून वाक्य पूर्ण करायचे. शंकरः उच्चैः आक्रोशात यतः. शंकर मोठ्याने ओरडला, कारण सह नदीजले अमजत की दुसरं नक्रतस्य पादम अगृह्ण. तो नदीजवळ जन्माला आला की मगरीने त्याचा पाय पकडला. कोणतं वाक्य बरोबर आहे? दुसरं, नक्रह तस्य पादम अगृह्ण. हे वहीत व्यवस्थित तुम्हाला लिहायचंय आणि समजून घ्यायचंय, समजून व्यवस्थित लिहायचंय आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवायचं.